मंडळी, कधी तुम्ही उपवासाचा केक खाल्लाय का? किंवा नवरात्रीमध्ये किंवा उपवासाच्या दिवशीच जर कोणाचा बर्थडे आला तर मग काय करायचं? तर हा जो केक आहे तो तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे. तर सगळ्यात अगोदर 1 कप भगरीचं पीठ, त्यानंतर पाव कप मी इथे राजगिऱ्याचं पीठ घेतलंय, 3/4 कप इथे साखर घेतलेली आहे, थोडीशी वेलची पूड, 1 टीस्पून इथे बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा आणि 1 चमचा साबुदाण्याचं पीठ घातलं. व्यवस्थितपणे सगळं छान चाळून घेऊया. त्यानंतर हे बॅटर जे आहे ते बनवण्यासाठी आपण इथे पाव कप दही घेतलेलं आहे, त्यानंतर अर्धा कप मी इथे दूध घेतलं आहे आणि पाव कप आपण तेल घेतलं आहे आणि थोडासा खाण्याचा पिवळा रंग टाकून छान मिक्स करून घेतलं आहे आणि या मिश्रणानेच आपल्याला हे केकचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर आता हे केकसाठीचं बॅटर तयार आहे. थोडं थोडं दूध घालून मस्त अशी कन्सिस्टन्सी येईपर्यंत फेटून घ्या. त्यानंतर ग्रीस केलेल्या टिनमध्ये सगळं बॅटर घालून वरून थोडेसे काजू बदामाचे काप घालून तुम्ही याला 35 मिनिटांपर्यंत प्रीहीट केलेल्या कढईमध्ये किंवा मग 180 डिग्रीला 45 मिनिटांपर्यंत बेक करून घ्या. तर अशा पद्धतीने आपला हा नवरात्री स्पेशल उपवासाचा जो केक आहे किंवा फराळी केक आहे तो तयार आहे. तर नक्की जर तुम्हाला उपवास असेल किंवा मग नवरात्रीमध्ये सकाळी सकाळी चहासोबत काहीतरी खाण्यासाठी हवं असेल तर हा उपवासाचा केक नक्की करून बघा. संपूर्ण जर डिटेल रेसिपी हवी असेल तर चॅनलला व्हिजिट करून किंवा खालच्या त्रिकोणावरती क्लिक करून तुम्ही डिटेल रेसिपी बघू शकता.